सो हे गाइस, वेलकम बॅक टू गन यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गाइस, मी याच्या मागचा ब्लॉग टाकलेला की आम्हाला जे कमेंट येत होते त्याच्यावरती, तेव्हा मी सांगितलेलं तुम्हाला आमचं लव्ह स्टोरीचं ब्लॉग हवं असेल तर कमेंट करून सांगा करून. तर खूप जणांचं कमेंट आलेत की दीदी आम्हाला तुमची लव्ह स्टोरी ऐकायला चांगली वाटेल वगैरे, असे तसे खूप जणांचे. मी तो ब्लॉग टाकून सुद्धा आजच्या सकाळच्या व्हिडिओला परत तेच कमेंट आहेत, तेच सगळं काय, यूट्यूबला पण तेच आहे. तर जाऊ दे, बोलून काय मतलब नाही, लक्ष देऊन काय होणार नाही, जाऊ दे, आपण पुढे चालत राहायचं. खूप जणांनी चांगले कमेंट केलेत म्हणून त्या लोकांसाठी मी आज हा ब्लॉग घेऊन आले. तुम्हाला लव्ह स्टोरी आमची ऐकायची होती, कशी झाली काय नाही ते. तर स्टार्टिंग मीच करते. जेव्हा माझा ब्रेकअप झालेला तेव्हा कम से कम तरी मी 5 महिने कोणासोबत रिलेशनमध्ये नव्हती. ओमकारशी वगैरे बोलणं बिलणं काहीच नव्हतं आमचं. जेव्हा मग ओमकार मला कसं भेटला, जेव्हा तो ना पहिले सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचा, तर त्याला ना त्याचं नवीन हे होतं, यूट्यूब सॉरी इन्स्टाची नवीन आयडी होती. त्याला ना त्याच्यावरती पोरींचे व्हिडिओ, सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून टाकायचे होते. तर माझी फ्रेंड आहे ना, ती ह्याला ओळखायची. ह्यानी पहिले तिची व्हिडिओ बनवून टाकली आणि नंतरला ह्याने तिला सांगितलेलं की आहे ना, तुझी कोण फ्रेंड असेल ना तिला पण सांग ना करून मला व्हिडिओ बनवायचे. तर तिने मला बोललेलं आणि ह्याने मला अगोदरच इन्स्टाला मेसेज करून ठेवलेले, पण मी याला रिप्लाय वगैरे काय नव्हती दिलेली. नंतरला जेव्हा ती मला बोलली तेव्हा मी तिला पहिले नाही बोलले आणि याच्यानंतर म्हटलं की ठीक आहे चालेल. मग आम्ही गेल्याच्या नंतर मग व्हिडिओ, आणि तेव्हा ह्याची गर्लफ्रेंड होती, असं नाही की नव्हती, होती तेव्हा त्याची गर्लफ्रेंड, पण मला नव्हतं माहिती की त्याची गर्लफ्रेंड आहे. नंतर आमचं बोलणं चाललं काहीच नाही. नंतरला व्हिडिओ एडिटिंग वगैरे मला त्यांनी करून दिली, कशी काय मला परत पाठवली. हा ना फोनवरती एवढा बोलायचा की बापरे विचारूच नका, तसं काय खरंच मी त्याची गर्लफ्रेंड. पण तो बोलत राहायचा. तो इकडे पनवेलला पण जॉबसाठी वगैरे यायचा, तेव्हा पण माझ्याशीच बोलत असायचा. मग असं हळूहळू मग त्याच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत की ती बोलायची की तू हिच्याशी का बोलतो, हे ते असं तसं. तिला पण आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आणलेलं. तिला बोललं की बघ आमच्या लोकांचं असं काय नाही, तुम्हाला खूप चांगला फ्रेंड आहे म्हणून. मी तिला हेच बोललेली, पण नाही, तिने नाही ऐकलं. तर ह्या लोकांमध्ये काय चालू असायचं, तर हा मला येऊन सांगायचं गणू असं झालं, गणू तसं झालं. मग यांनी काय तो फायनल डिसिजन घेतला तिच्यासोबत. माझं याच्यासोबत रिलेशनमध्ये यायची काहीच म्हणजे हे आमचा माझा विचारच नव्हता. हा जेव्हा माझ्यासोबत राहायला लागला वगैरे तेव्हा मग हा हळूहळू मला आमची फर्स्ट ट्रिप गेलेली शिर्डीला. आम्ही फर्स्ट ट्रिपच आमची शिर्डीला गेलेली. शिर्डीला गेल्यावरतीच मग आम्ही सगळे एकत्र, म्हणजे माझी बहीण, माझे सगळे फ्रेंड्स, आम्ही सगळे मिळून गेलेलो. तर मग तेव्हा आम्ही जेव्हा रिटर्न आलो तेव्हा ह्याने मला सांगितलं की तो मला लाईक. जेव्हा याच्या रिलेशनमध्ये इश्यू वगैरे व्हायला लागले तर ह्याने तिला हे केलं. मग आम्ही जेव्हा शिर्डीवरून आलो तेव्हा ह्याने मला सांगितलं की आम्हाला लाईक करतो. पण मी ह्याला बोलले की बघ ओंकार, मला नको आहे करून, आता हे सगळं मला नाहीच पाहिजे, माझं आधीच असं झालं. तर हा बोलला की तुला हवा तेवढा तू टाइम घे, मी थांबलाय तुझ्यासाठी, काय नाही म्हणजे असं तसं. आणि माझ्या मम्मीशी हा बोलून मला घरी पण यायचं, माझ्या मम्मीशी बोलायचं वगैरे. ते माझ्या मम्मीला पण ह्यानेच सांगितलेलं की मी तिला लाईक करू, तिला सांगा माझ्यासोबत रिलेशनमध्ये वगैरे ये असं तसं. पण मी मम्मीला पण तेच बोललेली की अगं मला नको, काहीच नको, मला कोणासोबतच नाही जायचंय. तर मग तुमच्या लोकांचं काय बोलणं झालेलं? ऍक्च्युली आमचं बोलणं असं काय झालं नव्हतं घरी. तर म्हणजे नॉर्मली मम्मीची आणि आमची वार्ता चालू होती. तर त्याच्यामध्ये हिला रिलेशनमध्ये यायचंच नव्हतं पहिली गोष्ट. तर मी हिला ज्यावेळी विचारलं त्यावेळी हिने मला क्लिअर सांगितलं होतं की मला रिलेशनमध्ये वगैरे यायचं नाहीये. तर मी हिला बोललो ठीक आहे चालेल, तुला रिलेशनमध्ये नाही यायचं ना तर आपण थोडा टाइम देतो मी तुला, आपण थोडं थांबूया, जसं चाललंय आपल्या फ्रेंडशिपमध्ये तसं चालून घेऊया. तर लगभग आम्ही काहीतरी शिर्डीसनं आल्याच्या नंतर 1-1.5 महिना तरी आम्ही असंच होतो, नॉर्मली एकदम फ्रेंडसारखंच. तर हिची एक इच्छा होती म्हणजे की नॉर्मली की हिला रिलेशनमध्ये ते यायचंच नव्हतं. पण घरच्यांची इच्छा वगैरे होती की मी म्हणजे तिच्यासोबत राहावं किंवा मी तिचे व्हिडिओज वगैरे आम्ही बनवतो तर आमच्या सोबतचे व्हिडिओज वगैरे बनायचे, असं सगळ्यांची इच्छा होती. तर मग त्याच्यानंतर आम्ही एक डिसिजन घेतला की म्हणजे नाही, मी परत एकदा ट्राय करतो की मी तिला परत एकदा विचारतो. तर परत एकदा मी तिला विचारलं की काय नक्की तुझं म्हणणं काय आहे वगैरे. तर त्या टायमाला पण तिचं नाहीच होतं, म्हणजे की नाही म्हणजे तिला रिलेशनमध्ये यायचं नव्हतं. ते बोलते फ्रेंडशिपमध्ये आपण आहे तर फ्रेंडशिपमध्ये ठीक, चांगली गोष्ट आहे. तर आम्ही नंतर मग लास्ट शेवटी मग तिचा बड्डे जवळ आला होता आणि तिचा बड्डे ह्या वर्षी बनवायला कोणच नव्हतं. तर ती मला बोलत होती की दर बड्डेच्या वेळी मला
म्हणजे मी रडते वगैरे असं तसं, की कोण चांगला नाही बनवत. तर मी एक डिसिजन घेतला की नाही, ह्या वर्षीचा बड्डे आपण पिझ्झा बनवायचा, भले काही होऊ दे. मग तिचा बड्डे बनवण्यासाठी मग आमची धावपळ सुरू झाली, की काय नक्की प्लॅनिंग असेल, कसा केला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर तिची एक इच्छा होती, की तिच्या बड्डेच्या दिवशी मी तिला असं काहीतरी सरप्राईज द्यायचं आणि ते तिला माहिती पण नव्हतं. आणि मी बड्डेच्या दिवशी बरोबर तिला, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, की मी काय तिला सरप्राईज वगैरे दिला. तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर इकडे आय बटनमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर तसंच काय, तर त्या व्हिडिओमुळे नंतर मग तिला मी त्या दिवशी विचारलं बड्डेच्या दिवशी, की काय करणार आहे गं म्हणून. तर त्यावेळी तिने फायनल डिसिजन घेतला आणि ती फायनली मला हो बोलली. मग बड्डेच्या दिवशी नाही बोललेली. हां, म्हणजे बड्डेच्या दिवशी नाही बोलली ती. बड्डेच्या दुसऱ्या दिवशी मला तिने सांगितलं, की हां म्हणून असं कसं. तर त्याच्यानंतर मग घरच्यांना वगैरे माहिती पडलं, की आमचं रिलेशन वगैरे चालू झालं. तर घरचे वगैरे पण खुश झालेले सगळे, की चल फायनली तुमच्या मनासारखं काहीतरी झालंय ते. तर त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओज वगैरे बनवायला लागलो. तर काही लोकांना म्हणजे असे आम्ही व्हिडिओज वगैरे बनवायचे, तर भरपूर जणांना असे आवडायचे नाहीत, की कसे व्हिडिओ तुम्ही बनवता. पहिला तू व्हिडिओ म्हणजे गणूला मेसेज करायचे, की पहिले तू व्हिडिओ बनवायचे ते खूप चांगले होते, तसे काय. तर ॲक्च्युली कसं आहे ना, की मी ह्या लाईनमध्ये नवीनच आहे आणि हे रील्स बनवायचं किंवा ब्लॉग्स बनवायचं ही असं मी काय पहिलं करत नव्हतो. ॲक्च्युली माझं काम होतं फक्त सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचेच. जसं की फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हे हे मी करतो. तर हे रील्स वगैरे काय हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. तर मी गणूला एक दिवशी असंच बोललो, की गणू मला पण रील्स बनवायचे आहेत. मला पण एकदा ट्राय करायचं आहे. तर त्यावेळी तिने मला सांगितलं, की "तू ये इथं समोर कॅमेरासमोर उभा राहा आणि मी सांगतोय तसं कर, होऊन जाईल." तर मी त्या टायमाला मी सुरुवात केली. तर तेव्हापासून मी रील्स बनवायला लागलो. मी एक जिद्द घेतली, की नाही आता आपण काही ना काहीतरी करायचं. ह्याच्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर आता मागे नाही हटायचं. भले लोकांनी कितीही आपल्याला काहीही बोलू दे, कितीही काही कमेंट करू दे, नाही. तर असं करत, करत, करत आम्ही दोघांनी रील्स बनवायला चालू केली. त्याच्यानंतर आता ब्लॉग्स बनवायला आम्ही दोघांनी चालू केले. तर आता जाऊन आमच्या दोघांचे व्हिडिओ डायरेक्ट कोलॅब होतात, की असं काही नाही, की वेगवेगळे व्हिडिओज पडतात किंवा काय. असं झालंय, की दोघांची पण आयडी अशी रीच झाली, की आम्हाला आता काहीच प्रॉब्लेम नसतो, की हिचा व्हिडिओ मी माझ्या आयडीवर टाकला किंवा माझा व्हिडिओ हिच्या आयडीवर टाकला किंवा आम्ही दोघांनी कोलॅब केलं. काहीच नाही होत. पण पहिलं कसं होत होतं, की माझी नवीन आयडी होती, हिची आयडी ग्रोथ झालेली होती आणि एखादा व्हिडिओ जर पोस्ट करायचा म्हणला, तर हिच्या आयडीवरती खूप मोठा असा प्रॉब्लेम यायचा, की आयडी खाली पडायची किंवा फॉलोअर्स कमी व्हायचे, रीच कमी होऊन जायची, लाईक्स नाही यायचे, व्ह्यू कमी व्हायचे. अशा काही गोष्टी होत्या. पण त्याच्यामध्ये पण लोकांनी अशा काय-काय कमेंट केल्यात ना, की आम्हाला सगळ्या कमेंट अशा इग्नोरच करायला लागल्या. कारण आम्ही एवढं लक्ष नाही दिलं त्या कमेंटकडे आणि जर आम्ही कमेंटकडे लक्ष दिलं असतं ना, तर आज आम्ही तुमच्या समोर नसतो. तर तुम्हाला आज आमच्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग सुद्धा बघायला नसता भेटला. तरी पण guys, आमची लव्ह स्टोरी बस एवढीच आहे. आता आम्ही आहे, खुश आहे. होतात आमच्यात भांडणं होतात, समजून तो पण नाही घेत, मी पण नाही घेत, होतच राहतात. पण काय नाही, हळूहळू सगळं काय नीट होईल. कारण की सगळ्याच गोष्टीला थोडा वेळ लागतो. सगळं तो मला समजून घेईन, मी त्याला समजून घेईन, सगळ्या गोष्टी होऊन जातील नॉर्मल. पण आता आम्ही आहे, खूप खुश आहे. कारण की आमच्या घरच्यांना मान्य आहे सगळं काय, म्हणजे नीट आहे. असं कोणाच्या घरी प्रॉब्लेम नाही, त्याच्या घरी नाही, माझ्या घरी नाही, काहीच नाही. सगळं नीट चाललंय. तर गाईस बघा, मी तुम्हाला काल पण रिक्वेस्ट आम्ही दोघांनी पण तुम्हाला केली होती, की ते कमेंट नका करू. पण काही असे लोक आहेत ना, की नाही ऐकत आहे, तरी पण ते कमेंट येतच राहतात, येतच राहतात. पण मी पण ओंकारला बोलले, ओंकार सोड, जाऊ दे. इग्नोर केल्याशिवाय दुसरा आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. म्हणून मग तो आम्ही इग्नोरच केलं. जाऊ दे म्हटलं, की जे होईल ते होईल, करून नंतर बघता येईल. काल पण मला संध्याकाळी मम्मीचा फोन आला. मम्मी मला बोलते, की काय झालं म्हणून असे कमेंट्स, कारण मी काल तो ब्लॉग टाकला म्हणून. तर मम्मीला म्हणलं नको, तू नको टेन्शन. कारण आम्ही माझ्या या सगळ्या कामामध्ये माझ्या मम्मीला मध्ये नाही घेत, मी तिला नाही बोलत की काय झालं, कसं झालं ते. कारण मग ती उगाचं टेन्शन. म्हणून तिला बोलले, की मम्मी तू नको हे करू, सोड, जाऊ दे. म्हणून गाईज बघा, मी तुम्हाला सांगते, की प्लीज नका करू. जेवढं होईल तेवढं नका. चांगलं नाही बोलायला, जर तुम्हाला चांगलं नाही बोलायला येत ना, तर वाईट पण नकाच बोलू, नका कमेंट करू. आम्हाला चालेल. पण जे चांगले कमेंट करतात ना, पण त्यांच्यावर एवढी खुशी होते. जेवढे वाईट कमेंट आलेले म्हणलं एक तरी चांगला असला ना, तरी पण आम्हाला खूप खुशी होते, की हा चल एक तरी आहे, की त्याला आम्ही काय करतो ते कळतंय, की कसं काय असतं ते काय.
तर गाईज आमची लव्ह स्टोरी बस एवढीच होती, बाकी काहीच नाही. आता आम्ही दोघं खूप खुश आहेत, सोबत आहेत. तर गाईज प्लीज आम्हाला असंच सपोर्ट करा, असंच प्रेम करत राहा. जसं त्या मागच्या ब्लॉगला प्रेम दिला तसं या ब्लॉगला पण प्रेम द्या. नेक्स्ट ब्लॉग कुठला हवाय कुठला नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज प्लीज 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 याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जोपर्यंत कोणी नाही केलं असेल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर गाईज पटपट सबस्क्रायबर जसे वाढते तसं लवकरच सिल्वर प्ले बटन पण आपल्याला हवंय, ते पण घ्यायचं. तर गाईज आम्ही मेहनत तर करत आहे, बस तुमचा सपोर्ट हवाय, बस बाकी काहीच नाही. तर गाईज भेटूया नवीन ब्लॉग. मी कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि कसा नाही. नेक्स्ट ब्लॉग कुठला हवाय तो पण कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.